नमस्कार. नमस्कार. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला सासूबाई आणि मध्ये आमची ताई. ताई, मग आता काय किती दिवस राहिलेत लग्नाला? 2 महिने. हो 2 महिने पण कमीच. 2 महिन्यापेक्षाही कमीच. कमीच राहिले. हो. मग आता लग्न करून कुठे जाणार राहायला? ठाण्याला. ठाण्याला जाणार. तुम्हाला मुलं किती? एकच मुलगी मला. एकच मुलगी. म्हणजे भरपूर लाड. हो 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 हा, ती सांगेल ते. हो भरपूर भरपूर लाड. काही गोष्ट, कुठली गोष्ट व्यक्त केली की लगेच मिळायची. हो म्हणजे व्यक्त करायला पण नाही लागायची, त्याच्या आधीच मिळायची. मग आता या घरात पहिल्यापासून इथेच राहिला ना तुम्ही सगळे? हो 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 म्हणजे इकडचा घर, घराचा कोपरा न कोपरा हो याच्याशी काही ना काही आठवणी जडलेल्या असतील. हो बरोबर. हो मग मार्च नंतर या घरात काय मिस करणार? सगळंच मिस करेल. सगळंच म्हणजे ह्या घरातलं आई बाबा, पूर्ण घर, अगदी आमचा कुत्रा, सगळ्याला मिस करेल. काय नाव त्याचं? बिट्टू. खूप लढा, खूप 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 हं? हो, म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांनाच मिस करेल. आल्यानंतर पहिल्यांदा ती बिट्टूला हात लावणार वगैरे मगच घरात येणार असं. त्याच्यामुळे ती अगदी खूप म्हणजे म्हणतात ना कोऑपरेटिव्ह, समंजस अशीच आहे पहिल्यापासून. म्हणजे कधी तिने असा अनड्यू ॲडव्हान्टेज कधीच घेतला नाही असा एकटी असल्याचं सुद्धा. तर ते आम्हाला खूप जाणवणार आहे नंतर. प्रत्येक कोपऱ्यात बागडलेली ती जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा घरातल्या प्रत्येकांनाच त्या गोष्टी सगळ्या आठवतात. तो आठवणींचा अल्बम असा चालला जातो, झाला झरझरा. आणि मग एक दिवस बसून तिकडे त्या पावसामध्ये, किंवा मी तुम्हाला सांगू पुढच्या पावसाळ्यात सुद्धा तुम्हाला खूप जाणवेल. हो या सगळ्या गप्पा जेव्हा इथे तुम्ही बसाल आणखीन पाऊस सुरू असेल आणि मग ते ठाण्याला जाणं, ठाण्यात बघणं सगळं आठवेल. मग काय आता सून येते घरी. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगा, एक मुलगी. मुलीचं लग्न झालं. मुलीचे लग्न झालं. ह्या सगळ्याच्या आता यांच्या भावना आहेत, त्याच्या मुलीचं लग्न तुमच्या झालं त्या तुमच्याकडे आलेले अगदी मी आमच्या पहिल्या नंतर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी सांगितलं की मुलीच्या बाबतीत मी बोलले त्यांना ते मात्र आहे. ते की मात्र काय आहे. काय म्हणजे पार्श्वभूमी काय असतात, भावना ह्या सगळ्या त्या समजून तर मी समजू शकते त्या. काय सांगणार तुम्ही मुलीला? मुलीला काय इथे जसं ती राहत होती आनंद तशीच तिने तिथे राहावं आणि सगळ्यांची म्हणजे मनं आमची सगळ्यांची जशी तिने सांभाळली आजूबाजूला तसं त्यांची पण सांभाळावी तिने आणि आनंदात राहावं तिने तिथे सुद्धा. आनंदात अगदी राहावं. अगदी नक्कीच. तुमचं काय म्हणणं आहे? कारण आता तुमच्याकडे येणार आहे तर तुम्ही काय सांगाल? नाही मी पण सांगेन तिला की नक्की म्हणजे पहिल्या घरात रुळाला तर तिला वेळ लागणार. हे मी माझे अनुभव विसरलेले नाही, त्यामुळे मला माहिती आहे की नाही म्हणजे मी अपेक्षा करणारच नाही. मी आल्याबरोबर दुसऱ्या दिवशीपासून सगळं घरात पूर्ण वावरून अगदी एक्सपर्ट असल्यासारखं, माहिती असल्यासारखं करावं अशी माझी अपेक्षा नाही. कारण त्याला वेळ लागणार हे मी माझे अनुभव कुठलेही विसरलेले नाहीये. त्यामुळे त्याला मी तिला नेहमीच सांगणार, आईची आठवण येणार, सगळ्यांची येणार वेळोवेळी, अगदी कितीही चांगले असले तरी. पण नंतर तुला रुळायचंच आहे घरात, त्याला वेळ लागतो आणि तेवढा मी वेळ तिला नक्की देणार देणार. किती छान. नाही, खरंच टेन्शन घेऊ नका. नाही त्या सारखं सांगत असत हा. मला ते नेहमी वाक्याच होते, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा काय करा, साधारणतः बदलापूरमध्ये पावसाळ्यात वातावरण चांगलं असतं. तेव्हा जरा जावयाला म्हणजे तुमच्या मुलाला आणि जरा सुनेला सांगा जरा जा बदलापूरला. बरोबर आहे. छान वातावरण असतं एकंदरीत, हो की नाही? खरंय. एक खाजगीत गोष्ट सांगतो या निमित्ताने. माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा आम्ही पळून लग्न केलं आणि जेव्हा आम्ही लग्न केल्यावर पळून आलो ना तेव्हा जुईली गावात माझे प्रभाकर काका राहायला होते, ठाकूर. त्यांच्याकडे आलो होतो बदलापूरला. काय बदलापूरला आल्यावर कुठली आठवण आली. आणि तेव्हा वातावरण चांगलं होतं. तेव्हा आता यानंतर आपली ताई या घरात, कारण इथे रुळलेली आहे ना, ती इथे रुळलेली. ते इथे कशी रुळलेली आहे बघण्यासाठी काही क्षणात चहा करून घेऊन येणार आहे. बघूया. किंवा काही चहा, कॉफी, लिंबू सरबत, किंवा तुम्हाला आपल्याला काय बाबा आलेल्या पाहुण्यांना तिला काय द्यावंसं वाटलं तर खायला काय असेल ते. काहीच नाही तर नुसतं आतमध्ये घुटमळून येऊन नुसतीच बसली तरी चालेल. पण बघूया मिनिटभरात काय करते. 1 2 3 वेळ सुरू झाली. अरे देवा, खायला आणलेलं दिसतंय काहीतरी.
ते कोणाला ठेवलंय? ते असंच मला हा मला आम्हाला उगाच वाटलं त्यांना द्याल म्हणून. आणि त्याला पण मला म्हणजे त्याला आलंच ना आता. काय प्रेम आहे. म्हणजे थोडक्यात मी जेवले म्हणजे ते जेवले म्हणजे राहतायत उपाशी ते. बरं, ही डिश तेवढ्यातल्या तेवढ्यात का होईना पटकन ताईने सजवून आणलेली आहे. आता ही नुसतीच ठेवून देण्यात अर्थ नाही, तुमच्या लक्षात आलेलंच आहे.